जो शिक्षण लेने वाले बच्चे हैं, इस सब यानी गरीब घर के जो यानी एजुकेशन अफोर्ड नहीं कर सकते, ऐसे लोगों को यहाँ पे एडमिशन दिला के हमारे जनाब के साथ साथ उनकी पूरी टीम यहाँ पे यानी कंप्यूटर का सुधा उनको नॉलेज दिया जाता है। और विशेष बोले तो इसका सब खर्चा ये मदरसा उठाता है, बच्चों पास से 1 रुपए की सुधा फी नहीं लिए जाती। ये बहुत यानी जो मुस्लिम समाज में एक एजुकेशन बैकवर्डनेस है वो कम करने का कोशिश मदरसे के जानिब से की जाती है। मेरी इज्जत मेरी शान, आज इस यौम आज़ादी के 75वीं सालगिरह पे आए हुए वाराणसी शहर के खुसूसी मेहमान हमारे माजी नगर अध्यक्ष आसिफ भाई तंबोली, हमारे पुलिस स्टेशन के जिम्मेदार इस पवार साहब, उदार साहब और नायब तहसीलदार काजी साहब, हमारे भाई पत्रकार भाई और सब आए हुए खुसूसी मेहमान, आज हिंदुस्तान को आज़ाद होकर 75 साल पूरे हो गए और इस खुशी के मौके पे, इस खुशी में शामिल होने के लिए हम सब लोग यहाँ इकट्ठा हुए हैं। कुछ लोगों की गलतफहमियां हैं, हमें बताना है कि हम हिंदुस्तानी हैं सुभान अल्लाह, और यही हमने जन्म लिया है और हमें यहीं पे मरना है और इसी देश की सेवा और इनके साथ मिलके हमें रहना है और हम इंशाल्लाह ऐसे ही करेंगे इंशाअल्लाह। आय मस्ट ट्राय टू रेक्टिफाय, मला स्वतःला एक चांगलं बनायचं आणि अख्ख्या जगाला चांगलं करायचं। सुभान अल्लाह, म्हणजे मी आणि माझ्या अवतीभोवती हे पूर्ण जग, त्याच्या पलीकडे ह्यांना काही दिसतच नाही। रात्रंदिवस त्यांना एकच टार्गेट तो दिलाय, मी आणि पूर्ण जग, बस। आता त्या जगामध्ये सगळं जग आले, सगळे धर्माची लोक आली, म्हणजे सगळ्यांना घेऊन चालतात। सुरुवातीपासून अगदी जेव्हा हे इथं येतात, म्हणजे 12 इयर्स त्यांची कॅटेगरी आहे याची, तेव्हापासून त्यांना हेच, म्हणजे रात्री तुम्ही किती वाजता उठून त्यांना विचारलं व्हॉट इज आवर मदनी एम, ते हेच बोलतील तुम्हाला, दुसरं काय यांची भाषाच नाहीये। धन्यवाद। अपने हाथों को बुलंद करके, आखिरी मर्तबा जो ना, दोनों हाथों को बुलंद करके बाआवाज़े बुलंद इस नारे का जवाब देंगे इंशाल्लाह। अल्लाह पाक का है एहसान, मेरा प्यारा हिंदुस्तान, मेरी इज्जत मेरी शान, मेरा प्यारा हिंदुस्तान, सबकी है ये पहचान, मेरा प्यारा हिंदुस्तान, सबका आधार और सम्मान, मेरा प्यारा हिंदुस्तान, दिलकश है इसके मैदान, मेरा प्यारा हिंदुस्तान, पर्वत इसके कितने महान, मेरा प्यारा हिंदुस्तान, नदियाँ इसकी दूध समान, मेरा प्यारा हिंदुस्तान, वतन बड़ा ही आलीशान, मेरा प्यारा हिंदुस्तान, आओ बढ़ाए इसका मान, मेरा प्यारा हिंदुस्तान, ये मेरा मैं इसकी जान, मेरा प्यारा हिंदुस्तान, ख्वाजा रजा का है फैजान, मेरा प्यारा हिंदुस्तान। शुक्रिया, जजाकल्लाह। और ये इन्हें पूरा फ्री, यानी इनसे कोई भी पैसा नहीं लिया जाता। वाहिद ये हमारे हिंदुस्तान में कुछ हमारे जिसको हम मदरसा कहते हैं, जहाँ पर लोगों का एक जहन बन चुका है, एक मुसलमानाच्या प्रति ज्या भावना आहेत, या आजच्या बंधुभावाच्या निमित्ताने, इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशनच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आज इथं जो कार्यक्रम संपन्न झाला, सर्व धर्मची लोकं इथं जमा झाली होती, चीफ गेस्ट आले होते, नायब तहसीलदार इथं आले होते, API PI इथं जमा झाले होते आणि आमच्या हिंदुस्तानबद्दल जो प्रेम आहे तो व्यक्त करण्यात आला इथे। तर ह्या आमच्या जामेतुल मदीनामध्ये 100% 8 वर्षासाठी मुलांना मोफत राहणे, इथं त्यांचं जेवणाचा खर्च काही घेतला जात नाही, तेही आमच्याकडून पूर्ण फ्री असतो। मेडिकल ट्रीटमेंट त्यांना जर लागत असेल तर तीही फ्री दिली जाते आणि इथं जवळपास आमच्या ह्या जामेतुल मदीनामध्ये स्टाफ सहित
साधारणतः 151 इथं स्टुडंट्स आणि स्टाफ अवेलेबल आहे आणि हे लोकांच्या देणगीच्या मार्फत सगळं ह्या ठिकाणी मॅनेजमेंट केलं जातं शिफ्टमध्ये वर्किंग हे आमच्या इकडचे प्रिन्सिपल आहे म्हणजे ऑनलाईन हाँ इथून पूरा म्हणजे टोटल कितने रिप्रेजेंटेटिव हमारे यहाँ पर अंदर आ जाए बाकी समय 14 teachers and almost how many students are there enrolled in our online system? पूरे इंडिया से दो शिफ्ट में वर्किंग मॉर्निंग मॉर्निंग कितने बजे स्टार्ट होकर के 9 AM to 1 PM मॉर्निंग इवनिंग में 4 PM to 12 8 hours समोर जाने के प्रॉब्लम झालं नाही पाहिजे और जो हम सॉफ्टवेयर जो यूज़ कर रहे हैं उनके लिए वो कौन से यूज़ करते हैं हम लोग नॉर्मली हमारे यूज़ में एक कॉलिंग सॉफ्टवेयर होती है स्काइप और एक हमारा डेटाबेस के लिए जो हम स्टूडेंट को मेंटेन करते हैं इसका डेटाबेस यूके से होता है और नॉर्मली उस पर सारा हमारा रिकॉर्ड होता है ये और फिर एक रिकॉर्डिंग सॉफ्टवेयर हम यूज़ करते हैं कि जब भी जो भी क्लास हमारी हो रही है तो हमारे यहाँ निज़ाम ये होता है कि उस क्लास को सुनने का कि जो भी टीचर्स पढ़ा रहे हैं वो प्रॉपरली हो उसमें कोई मिस्टेक्स ना आए उसके लिए रिकॉर्डर हम यूज़ करते हैं डिबग सॉफ्टवेयर माइक्रोसॉफ्ट का ही है ये 3 सॉफ्टवेयर नॉर्मली टीचर्स को भी आप रिकॉर्ड करते हैं हाँ पढ़ाते हो टीचर्स को आप फॉलो अप करते हैं हाँ इसमें रीज़न ये होता है ना कि जो भी क्लासेस चल रही है उसकी प्रॉपरली वे में चले यानी कोई टीचर्स भी गलती ना करें हाँ सो इट इज़ अंडर योर कंट्रोल क्लास डेमो यानी कैसा होगा उसके लिए एक्सपीरियंस चाहिए होगा सामने हाँ हाँ सामने दिखा सकते हैं ऑनलाइन नॉर्मली हमारे इसमें ये होता है ना कि इंडिया से कहीं से भी स्टूडेंट किसी भी स्टेट से हैं तो नॉर्मली उनको अपना टाइम दिया जाता है वो हमसे कांटेक्ट करते हैं कि मुझे एडमिशन लेना है मैं नाज़रा कुरान पाक या कोई लैंग्वेज कोर्स अरबी लैंग्वेज कोर्स करना चाहता हूँ तो उनका एडमिशन वो जो स्लॉट्स लेंगे उसमें हो जाएगा इसके बाद वो उनके उसी टाइम पे टीचर कॉल करेंगे अगर टीचर की तरफ से कॉल नहीं जाता है तो स्टूडेंट भी कॉल कर सकते हैं और उसी टाइम में एग्जैक्ट वो क्लास स्टार्ट हो जाएगी उसमें सामने से वन बाय वन टीचर 1-to-1 इंटरेक्शन इज देयर टीचर भी सिंगल रहेंगे और हमारे जो स्टूडेंट हैं वो भी सिंगल और स्टार्ट करेंगे क्लास इंडिव्हिज्युअल प्रतिनिधी त्यांच्यासाठी अलॉट केलेला आहे टीचर इथूनच राहणार ना टीचर इथूनच राहणार स्टुडंट कुठून जरी असेल तरी इंडिव्हिज्युअली त्याला डील करतात म्हणजे ॲट ए टाइम असं ग्रुप क्लास नाही बायजूस सारखं बायजूसला कसं हाँ, सिंगल टीचर असतात सिंगल स्टुडंटसाठी सिंगल स्टुडंटसाठी इंटरॅक्शन अच्छा यहाँ पे हमारी जो भी क्लास जो लाइव क्लासेस है नॉर्मली बाय उसमें रिकॉर्डिंग क्लास भी चलती है हाँ नाही ग्रुप क्लास नाही रहता लाइव क्लास हाँ ग्रुप क्लास नहीं थी वहाँ इंडिविजुअली होती इंडिव्हिज्युअली होते रिकॉर्ड ऑफलाईन नहीं ऑनलाइन जी ऑफलाइन के लिए अलग डिपार्टमेंट यहाँ जो लड़के ये यहाँ जो है ऑनलाइन होगा जो नीचे जो है वो ऑफलाइन वाले हैं तो यहीं पर स्टे करेंगे यहीं पर पढ़ेंगे यहाँ पर ये और जो सामने जो है हमारा वो महाराष्ट्र बोर्ड रिलेटेड जो है वो स्कूल करिकुलम है और इसके लिए जो हमें जो बैक सपोर्ट जो है या मोटिवेशनल सपोर्ट है ओनली 1 पर्सनैलिटी अजय इकबाल केयर टेकर है बोलो तो ये अपना बोलते हैं भाई मेरा मदरसा मैं यहाँ देख रहा हूँ इसको हर चीज़ को संभाल रहा हूँ और हम हर चीज़ को उसको फॉलो करते हैं हमें बारीक से बारीक चीज़ जैसे अब ये दीवार हम दीवार पर यहाँ पर खिला नहीं मार सकते उसका जो पेंट ज़ाया होगा उसको कौन रिस्पॉन्सिबल इतनी उसको एहतियात किए जाते हैं अपने जान से ज़्यादा हम उसको संभालते और उसको जो लोग दे रहे हैं देनगी पर ही चलता है तो लोग जो दे रहे हैं उसका 100% उसका ही आप लोगों का सपोर्ट है आप आते जाते रहेंगे तो आप जैसे आए हैं ये हमारे लिए साल भर के लिए बैटरी हो गई कधी पण या त्यांच्या सांगण्याचं तात्पर्य काय आहे कार्यक्रमाला बोलवा आम्ही नक्की कार्यक्रमाशिवाय पण येऊ शकता लँग्वेज चेक जावं लागेल इंडिव्हिज्युअली तुम्ही केव्हा येऊ शकता बघू शकता उर्दू भाषा शिकता येईल हा उर्दू आहे अरेबिक आहे उर्दू लिटरेचर फार छान आहे वाचायला पण उर्दू यायला पाहिजे उर्दूला काही शब्द आहेत ना ते हो एकदम युनिक शब्द आहेत युनिक आहे सर्वप्रथम भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा आज पूर्ण भारत देश हा सुंदर दिवस आपण साजरा करतो
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, बरोबर. आणि हा स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक जाती धर्माचे, अनेक विविध मोठे समाजकारक असतील, क्रांतिकारक असतील, त्यांनी आपलं रक्त सांगलेलं आहे. ठराविक एका समाजामुळं हे आपलं स्वातंत्र्य भेटलं असं नाही आहे. पूर्ण भारत देश ताकदीनं इंग्रजांच्या विरुद्ध उभा होता. आपण जात पात पंथ सगळं विसरून तेव्हा पूर्ण भारत देश ताकदीनं उभा असल्यामुळं आज 75 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य आज आपण अनुभवत आहोत. मित्रांनो, भारत असा देश आहे की भारताचा जो इतिहास आहे ते खूप गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून जे देशाप्रती, आपल्या मातीप्रती जे प्रेम पाहिजे, जी आपुलकी पाहिजे, जी निष्ठा पाहिजे, ती तेव्हापासून आपण आजपर्यंत अनुभवत आहोत. आता मी 1 वर्षापासून बार्शी शहरामध्ये आहे. तर बार्शी शहरामध्ये प्रत्येक सण जो आहे तो पूर्ण जाती धर्माचे लोक मिळून साजरा करतात. म्हणजे असं मला हे वाटत नाही की हा या धर्माचा, तो त्या धर्माचा. म्हणजे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप गौरवाची गोष्ट आहे की बार्शीमध्ये जे नागरिक आहेत ते खूप मिळून मिसळून एकोप्याने राहतात आणि प्रत्येक सण, कुठल्याही धर्माचा सण असू द्या, पण तो सण उत्साहानं साजरा करतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला खरंच अभिमान आहे की मी बार्शीसारख्या शहरामध्ये मी निवडणुकीला आहे. मित्रांनो, आजचं जे वातावरण बघितलंय ते वातावरण बघून मला एवढा आनंद झाला आणि खूप मला छान वाटलं की असं कार्यक्रम तुम्ही वारंवार घेत राहा आणि वारंवार आम्ही येत राहू. आणि तुम्ही हा एक मोठा संदेश तुम्ही आज दिलेला आहे की जगात कुठेही असू द्या किंवा आपलं खास भारतामध्ये जर आपण म्हणलं तर सर्वात मोठा झेंडा हा तिरंगा आहे. त्याच्यानंतर बाकी सर्व झेंडे. सर्वात मोठा झेंडा कुठला? तिरंगा. त्याच्यानंतर मग बाकी सर्व झेंडे आहेत. त्यामुळं आणि तुम्ही तुमच्या मदरशावर हा झेंडा लावलेला आहे. म्हणजे भारत देशाप्रती तुम्हाला किती प्रेम आहे, किती आदर आहे, किती सन्मान आहे आणि तुमच्यात जे जोश आहे त्यातून देशभक्ती जी आहे, देशभक्ती जी दिसून येते ती खूप महत्त्वाची आणि खूप आनंदाची ती गोष्ट आहे. आणि तुमची ही देशभक्ती जी आहे ती अशीच तुम्ही तुमच्या मनात राहू द्या. भारत देश खूप सुंदर देश आहे. एवढं विविधतेने नटलेला दुसरा कुठलाही जगात देश नाही. एवढे जाती धर्माचे लोक भारत देशात सोडून दुसरा कुठल्याच देशात नाही आहेत. एवढं आपण मोठे म्हणजे जाती धर्माचे लोक असतील, करोडोनं संख्येनं आपल्या भारतामध्ये तसे लोक राहतात आणि एकोप्याने राहतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही बघितलं असेल आजकाल जाती धर्मामध्ये वाद पण काही ठराविक ठिकाणी होत असतात. हाताची 5 बोटं सारखे नाहीत. आपल्या घरामध्ये पण एखादा असा व्यक्ती असतो की त्याचं आपल्याला पटत नसते. एखादी व्यक्ती तशी असते, पण एका व्यक्तीमुळं आपण वातावरण आपलं खराब होऊ द्यायचं नाही. आपण हे समजून हे लक्षात ठेवायचं की कुठल्या जाती धर्माचा माणूस असू द्या, सगळ्यांचं रक्त लालच आहे. असं आहे का हा या धर्माचा आहे मग त्याचं रक्त काळं असं आहे का? नाही आहे. सगळ्यांचं रक्त लालच आहे. या जगामध्ये फक्त खरं तर 2च जाती आहेत, एक स्त्री आणि पुरुष. तिसरी जात नाही. 2च जाती आहेत, स्त्री आणि पुरुष. आता मित्रांनो, हे तुमची ही जी मदरसा आहे, जामियातुल मदीना ही जी मदरसा आहे, या मदरसेचं जे उद्देश आहे ते खूप साफ आहे आणि खूप छान उद्देश आहे. आपण बघतो की बरेचदा की पैशांच्या अभावामुळं लोकांना शिक्षण घेता येत नाही. त्यांना काही सुचत नाही आपण काय केलं पाहिजे. कारण आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आपल्या भविष्याची तेव्हा काही काळजी नसते. आपल्याला काय माहीत नसतं आपलं पुढं काय करायचं आहे, काही समजत नसते आपल्याला. पण अशा लोकांना तुम्ही एकत्र आणून निःशुल्क तुम्ही शिक्षण देता, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.
आणि खरं तुमचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमीच आहे या मदरशाचं. त्यामुळे अशा ह्या तुमच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. आमचं पोलीस डिपार्टमेंट नेहमी तुमच्या पाठीशी उभं राहील. तुम्हाला कुठलीही काय अडचण आली आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला कायदेशीर मदत जी आहे ती करू. तुम्ही असे कार्यक्रम घेत राहा, सुंदर कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून भेट देऊ आणि तुम्हाला परत एकदा भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी तो थांबतो. धन्यवाद.